कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणासंदर्भातली एक मोठी अपडेट येते। अजित पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना दिलासा मिळालेला आहे। आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं स्वीकारलेला आहे। अण्णा हजारेंची निषेध याचिका ही कोर्टानं फेटाळलेली आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। कृष्णा, देशाला आपण पाहतो की 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप सगळ्या प्रकरणामध्ये झालेला होता आणि याच्या आधी मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा त्याचबरोबर ईडी पुढे सुद्धा मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करून सगळ्या प्रकरणामध्ये तपास सुरू होता। मात्र मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं साधारणतः वर्षभरापूर्वी या प्रकरणामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला होता आणि दुसऱ्यांदा हा क्लोजर रिपोर्ट दाखल झालेला होता, ज्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये होत असलेल्या कथित आरोपांच्या विरोधामध्ये ठोस पुरावे आम्हाला तपास दरम्यान उपलब्ध झाले नाहीत असं मुंबई पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलेलं होतं आणि सर्वच आरोपींना, ज्यामध्ये अजित पवार आहेत आणि इतर आरोपींना सुद्धा क्लीन चिट दिलेली होती। मात्र या क्लीन चिटला सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि आणखी काही जणांनी आक्षेप घेतलेला होता आणि याच्या विरोधामध्ये प्रोटेस्ट याचिका म्हणजे निषेध याचिका दाखल केलेली होती आणि आव्हान दिलेलं होतं। त्याबरोबर ईडीने सुद्धा या मुंबई पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टला आव्हान दिलेलं होतं। मात्र आता न्यायालयानं हा क्लोजर रिपोर्ट स्वीकारलेला आहे आणि अण्णा हजारे आणि इतरांची जी काही निषेध याचिका होती ती फेटाळून लावलेली आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांनी दिलेली क्लीन चिट ही आता कायम राहणार आहे। मात्र ईडीचं प्रकरण जे आहे त्या प्रकरणामध्ये अद्यापही तपास प्रलंबित आहे। ते प्रकरण कोर्टामध्ये पेंडिंग आहे आणि त्यामध्ये ईडीची भूमिका येत्या काळामध्ये काय राहते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे, ज्यामध्ये प्रेडिकेट ऑफेन्स म्हणजे मूळ जो गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये जर तुम्हाला क्लीन चिट मिळाली असेल पण त्यामध्ये प्राथमिक तपासामध्ये जर काही पुरावे उपलब्ध होत असतील तर केंद्रीय तपास यंत्रणाने सुद्धा त्यामध्ये फारसे पुरावे शोधण्याची गरज नाहीये। प्रेडिकेट ऑफेन्स रद्द झाल्यानंतर तुमचा केंद्रीय तपास यंत्रणेने तपास हा सुद्धा रद्दबातल होतो अशा पद्धतीचा निर्णय आलेला आहे। त्यामुळे आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे या आधी सुद्धा अशा पद्धतीचा क्लोजर रिपोर्ट दिलेला होता आणि हा क्लोजर रिपोर्ट याला अण्णा हजारे आणि इतरांनी जे काही आव्हान दिलेलं होतं किंवा ज्यावरती आक्षेप घेतलेला होता ती आक्षेप याचिका जी आहे ती कोर्टानं स्वीकारलेली नाहीये। ठीक, नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।